महायुतीची वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा तब्बल 5 तास मॅरेथॉन बैठक झाल्याची माहिती आहे। जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची बैठक झालेली आहे। महायुतीमध्ये 90 जागांवरती तिढा कायम आहे। तिन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांवरती सविस्तर चर्चा केली गेली आहे। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासह उमेदवार निश्चितीवरती खलबत झाल्याचं कळतं। तर महायुतीच्या या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं आपण बघूया। जागा वाटपाच्या तिढ्यावरती वर्षा निवासस्थानी महायुतीची जवळपास 5 तास बैठक झाली अशा स्वरूपाची माहिती सध्या पुढे येते। यात 90 जागांवरील तिढा सोडवण्याचा शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांच्याकडून प्रयत्न करण्यात आला। त्याचबरोबर विजयी निकषांवरती जागा सोडण्यावरती शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये एकमत या बैठकीदरम्यान पाहायला मिळालं। कोणत्या जागेवरती उमेदवार कोण असेल यावरही या बैठकीदरम्यान चर्चा झाली अशा स्वरूपाची माहिती सध्या या बैठकीमधून पुढे येते आहे। प्रचार नीती आणि सभांचं नियोजन त्याचबरोबर वचननाम्यावर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती या बैठकीमधून सध्या पुढे येते। काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघतो। महायुतीची बैठक वर्षावरती पार पडलेली आहे आणि या बैठकीनंतर काही महत्त्वाचे मुद्दे सध्या समोर येत आहेत। वर्षावरती काल रात्री जवळपास 5 तास ही खलबत झालेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांची वर्षावरती जवळपास 5 तास झालेली ही खलबत आणि त्यातनं पुढे येणाऱ्या सगळ्या बातम्या आहेत, काय प्रामुख्याने सांगता येईल? नक्कीच गुरु, काल अतिशय महत्त्वाची बैठक आहे ती या ठिकाणी म्हणावी लागेल। वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीला तिघही जण जे महत्त्वाचे नेते आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमंत्री अजित पवार हे उपस्थित होते। आणि याच बैठकीसाठी ज्या जागा आहेत म्हणजे 90 जागांसाठी संपूर्णपणे जो तिढा आहे तो सोडवण्यावरती कुठेतरी महायुतीचे तीनही नेते आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतात। आणि याचे निकष पाहायचे झाले तर या निकषांवरती ज्या जागांवरती ज्या पक्षाचं किंवा ज्या उमेदवाराचा प्रभुत्व जास्त आहे, जो त्या ठिकाणी जिंकून येऊ शकतो, अशाच निकषावरती ती जागा त्या उमेदवाराला येऊ शकते। आणि त्या अनुषंगाने जे काही सर्वे आहेत जे काढण्यात आलेले आहेत, मग तिन्ही पक्षांचे सर्वे असेल आणि त्यासोबतच महायुतीचा वेगळा सर्वे असेल, तो देखील या संपूर्णपणे सीट शेअरिंग मध्ये लक्षात घेतला जाऊ शकतो। आणि याच अनुषंगाने झालेल्या बैठकीमध्ये ज्या अनुषंगाने कालच आपण पाहिलं तर निवडणूक आयोगाची बैठक देखील पार पडली, त्याच्यामध्ये पत्रकार परिषद देखील पार पडली आणि येणाऱ्या काही दिवसातच निवडणुका लागू शकतात। त्यामुळे त्याच्या आधी ज्या सभा आहेत त्यांचं नियोजन, त्यासोबतच जो वचननामा द्यायचा आहे त्या वचननाम्यासाठी कुठकुठले मुद्दे आहेत ते महत्त्वाचे प्रामुख्याने महायुती म्हणून विचारात घेतले जाऊ शकतात। यावरती देखील तिघही नेत्यांची जी प्रमुख बैठक आहे ती पार पडलेली आहे। आणि ह्या बैठकीमध्ये या वचननाम्यासाठी कुठले मुद्दे महत्त्वाचे याच्यामध्ये मांडायचे आणि कुठले मुद्दे टाळायचे हे देखील याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत। तसं सरकारकडून ज्या पद्धतीने उपक्रम राबवले जात आहेत त्या अनुषंगाने या उपक्रमांवरती कशा प्रकारे भर देता येईल हे देखील या बैठकीमध्ये विचारात घेण्यात आलं। आणि या संपूर्णपणे निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक पार पडलेली असताना अतिशय महत्त्वाची बैठक, त्यामुळे काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं सध्या तरी दिसतंय। मात्र या सगळ्या चर्चेला मूर्तरूप कसं येतं, फायनल या सगळ्याचं वर्जन कसं असतं हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे